ಈಗ साहेब आमचेच आहेत हे पण बोला की बोला ಈಗ ದಿನಾಂಕ 11ರಿಂದ ಈ ಮಂಗಾಯಿ ದೇವಿ ಜಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಕತೆ. ಆ ಜಾತ್ರೆಗೋಸ್ಕರ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯರು, ಆಮೇಲೆ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಆಮೇಲೆ ಕಮಿಟಿಯವರಿಗೆ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದ್ರೆ, ಅವು ಏನು ಅಂಗಡಿ ಮುಂಗಟ್ಟನ್ನೆಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಲಾರ್ದಂಗೆ ಅಗದಿ ರಸ್ತೆ ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಹಾಕೋಬೇಕು. ಆಮೇಲೆ ರಸ್ತೆ ಒಂದು ಸೈಡಿಗೆ ಮಾತ್ರ ಹಾಕೋಬೇಕು, ಎರಡು ಸೈಡಿಗೆ ಹಾಕೋಬಾರ್ದು. ಆಮೇಲೆ ನಾವು ಸಂಚಾರ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಪಾಟೀಲ್ ಗಲ್ಲಿ ತಾಲೀಮ್ ಖಾನ, ಆಮೇಲೆ ವಿಷ್ಣು ಗಲ್ಲಿ ಲಾಸ್ಟ್ ಬಸ್ ಸ್ಟಾಪು, ಆಮೇಲೆ ಕಾರ್ಬಾರ್ ಗಲ್ಲಿ, ಇವು ಮುಂತಾದ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೀವಿ, ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ಹಾಕಿವಿ. ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರು ಬಂದವರು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅವರು ಜೊತೆ ಏನು ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದಿರ್ತಾರೆ ಅವರನ್ನು ಅಲ್ಲಿ ಇಳಿಸಿ, ನಮ್ಮೇನು ಪೊಲೀಸರು ಅಲ್ಲಿ ಪಾಯಿಂಟಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, ನಾವು ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ಹಾಕಿರ್ತೀವಿ, ಅಲ್ಲಿ ಡೈವರ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿವಿ ನಾವು. ಅದು ಹಳೆ PHC ಆವರಣ ಮತ್ತು ಹೊಸ PHC ಆವರಣದಲ್ಲಿ ಅವರು ಬಂದಂಥ ವಾಹನಗಳಿಗೆ ಪಾರ್ಕಿಂಗನ್ನು ಅಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿವಿ. ಅಲ್ಲಿ ಬೆಳಕಿನ ವ್ಯವಸ್ಥೆನೂ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಈ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಅಡ್ಡಾಡೋಕ್ಕೆ, ದೇವಿ ದರ್ಶನ ಪಡೆಯೋಕ್ಕೆ, ಯಾವುದಕ್ಕೂ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗಲಾರ್ದಂಗೆ ನಾವೇನು ಹೇಳಿವಿ ಆ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರ ವಾಹನಗಳನ್ನು ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪಾರ್ಕ್ ಮಾಡಬೇಕು. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಗುಡಿಯವರೆಗೆ ವಾಹನಗಳನ್ನು ತರಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ನಾವು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ पोलीस वतीಯಿಂದ विनंती. त्यांना वडगाववासियांना नमस्कार. या वर्षीची मंगाई देवीची यात्रा तारीख 11/8/2026 रोजी होणार आहे. जत्रेनिमित्त सगळ्याच लोकांचं सहकार पाहिजे आम्हाला. येणारे सेल्समन, माल विक्री करणारे भक्त सगळ्यांनी आपली आपली जबाबदारी ओळखून आपल्या आपल्या डिसिप्लिन प्रमाणे लोकांनी यावे व जावे. कोणताही दंगादोफा काही करू नये. बस स्टॉप, येळूर बस स्टॉपला सिटी बस थांबवण्यात येतील. त्याच्यानंतर विष्णू गल्ली तालीम, विष्णू गल्ली लास्ट बस स्टॉप आणि पाटील गल्ली मंगाई देवीची गल्लीच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले असल्यामुळे कोणी आपली 2 व्हीलर 4 व्हीलर तारीख 11 पासून एक 4-5 दिवस गर्दी बघून, वेळ बघून व्हेकल आत आणण्याची कृपया कुणी जबरदस्ती करू नये. त्याच्यामुळे एक गाडीमुळे सगळ्या लोकांना डिस्टर्बन्स होते, हे समजून आपलं आपण वागावं. गाडीसाठी पार्किंगची जागा नियोजित केलेली आहे. त्या जागेच्या ठिकाणी लाईट वगैरे सगळे लावलेले आहेत. तर सगळ्या भक्तांनी, सेल्समननी आणि आपला आपला माल विक्री करणाऱ्या दुकानदारांनी सगळ्यांनी सहकार करावं. ही जत्रा सगळ्यांचीच असल्यामुळे आम्ही वेगळं काही सांगण्याची गरज नाही. लोकांचे सहकार्य हेच जत्रेचं मेन वैशिष्ट्य असल्यामुळे आतापर्यंत कोणताही काही प्रॉब्लेम झालेला नाही आणि तो होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन, पोलीस कमिशनर, आमचे निकम साहेब, शामनी साहेब या सगळ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य दिलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. असंच त्यांचं सहकार्य कायम लाभावं आणि जत्रा व्यवस्थित व्हावी, भक्तांची सोय चांगली व्हावी, हीच माझी इच्छा आहे.